वारुंजी गोटे शिवहद्दीवर गेले 200 वर्ष झाले आमचे शिंदे कुटुंबांची आणि आम्ही सर्व यांची जमीन तिथं आहे। आज त्या ठिकाणी मागच्या 2016 पासून अंकुश श्रीपती पाटील म्हणून वारुंजी हद्दीवरनं तो गोटे हद्दीकडे सरकत अतिक्रमण करत आलेला आहे आणि त्या अतिक्रमण माग ग्रामपंचायतीनं रिसर मोजणी मागून रिसर सगळं अतिक्रमण खुलं करून दिलेलं होतं। परंतु या दरम्यान परत त्या काळात आता ह्या अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये दगड टाकून किंवा लोकांना येणाऱ्यांना शिवीगाळ करून दमदाटी करून या व्यक्तीनं त्या ठिकाणी पुन्हा एकदा अतिक्रमण केलेलं आहे। आज रोजी अशी परिस्थिती झालेली आहे की पूर्ण रस्ता हा पूर्ण पॅक केलेला आहे। जवळपास एक 8 ते 10 खोकी त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि पायवाट सुद्धा ठेवलेले नाहीत। त्यामुळे आज आम्ही सर्व कराड गोटे ग्रामस्थ किंवा त्याचबरोबर शिवाजीनगर वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य यांनी रिसर तहसीलदार सन्माननीय तहसीलदार कल्पना मॅडम यांच्याकडे आपण रिसर निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर BDO साहेब यांना सुद्धा आपण त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। तसेच आज आपण आता या ठिकाणी पोलीस स्टेशनला तहसीलदार साहेब यांनाही सुद्धा आपण या ठिकाणी ते निवेदन दिलेलं आहे। जर हा रस्ता येणाऱ्या 8-10 दिवसात खुला नाही झाला तर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी 26 जानेवारीला अमरण उपोषणाला बसणार आहोत अशी या निवेदनात आम्ही त्या ठिकाणी त्यांना लेखी दिलेलं आहे। आणि याची जी काय जबाबदारी असेल ती सर्व प्रशासनाची असेल। जर कोणाचं काय बरं वाईट झालं तर हे सर्व जबाबदारी प्रशासन असेल। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये हे सर्व अतिक्रमण आम्हाला काढून द्यावं। याचबरोबर ग्रामपंचायतीने सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे। ग्रामपंचायतीने सुद्धा आज तिथं मोजणी मागवलेली आहे, परंतु ती मोजणी त्वरित घेऊन त्या ठिकाणी त्वरित अतिक्रमण सगळं काढून द्यावं एवढीच आमची मागणी आहे। तुम्ही इकडे पोलीस ठाण्यामध्ये आलेला आहे, काय मागणी आहे सांग? आम्हाला पाणंद रस्ता आहे तो गोटे वारुंजी मधला रस्ता आहे। पाणंद रस्ता तो अंकुश पाटील वारुंजी येथे राहणारे ते पण इथले रहिवासी आहेत। तर त्यांनी अतिक्रमण केलंय, आमचा रस्ता पूर्ण त्यांनी बंद केलाय। किती दिवसापासून चालू आहे? 5-6 वर्ष झाले तो कंप्लीट हळूहळू तो अलीकडे सगळं पूर्ण बंद करत पूर्णच आता बंद केलाय। अजिबात पायवाट सुद्धा ठेवलेली नाहीये। आजपर्यंत तुम्ही आवाज उठवलेला होता, बऱ्याच वेळा आवाज उठवलेला, बऱ्याच वेळा तो आमच्यावर म्हणजे इतर तिथले रहिवासी त्यांच्यावर दादागिरी करून वगैरे बऱ्याच वेळा मागण्यासाठी आजपर्यंत कुणाकुणाकडे गेला होता? तहसीलदार, पोलीस स्टेशन, BDO त्यांच्याकडे गेलेलो, निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याकडे पण निवेदन दिलेलं होतं।